काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप खासदाराची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ बेळगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी शहरातील चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने केले आहेत। राहुल गांधी हे संसदेत आणि संसदेच्या बाहेर गंभीर नाहीत, प्रत्येक बाबतीत ते राजकारण करत आहेत। त्यांनी भाजप खासदाराची नक्कल करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा दरम्यान त्यांनी निषेध केला आहे। आपल्या देशाची संसद, त्याला आपण या देशाचं राष्ट्र मंदिर म्हणून बघतो। तिथं निवडून दिलेले सगळे खासदार तिथं जातात आणि या देशाचा कारभार तिथून चालतोय, निर्णय तिथून होतात। अशा पवित्र ठिकाणी जे उपराष्ट्रपती धनखड साहेब आहेत, त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीला जाऊन त्यांची चेष्टामस्करी करण्याचं जे काम कल्याण यांनी केलेलं आहे, कल्याण यांचं जे वर्तन आहे अतिशय निषेधात्मक आहे आणि आपल्या लोकशाहीला काळीमा फासणार आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। गेले काही वर्ष आपण बघतोय, जेव्हापासून मोदीजी या देशामध्ये पंतप्रधान झालेले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी आपलं काय म्हणणं मांडायचं असेल तर चर्चेच्या वेळी मांडलं पाहिजे, पण उठसूट निषेधाच्या घोषणा देणं आणि ज्या वेळेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती यांच्यासमोर जाऊन ओरडाओरडी करणं आणि आपली नैतिकता घालविणं, त्याच्यामुळे ह्या असल्या वागण्यामुळे रूल्स रेग्युलेशन जे आहेत, नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। ते कारवाई होणारच, कारण त्यांचं वर्तन जर चांगलं नसेल, देशाचा कारभार जर व्यवस्थित चालायला देत नसेल, लोकांचा पैसा जर त्याच्यामुळे जर वाया जात असेल, कारण तिथं करोडो रुपये दररोज खर्च होतात, या देशाचं व्यवस्थित निर्णय झाले पाहिजे, देश चालला पाहिजे यासाठी, आणि हे पैसे त्यांनी उधळपट्टी केल्यासारखे वरती घालण्यासारखं त्यांचं वर्तन होतं, त्याच्यासाठी त्यांच्यावर ॲक्शन झालेली आहे। आणि जेव्हा धनखड साहेबांचा अपमान करणारं वर्तन त्यांनी केलं, यानंतर कुणी भारतीय सहन करणार नाही आणि येत्या निवडणुकीमध्ये जनता त्याला त्यांची जागा दाखवील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। थँक्यू। या दरम्यान मुरगेंद्र गौडा पाटील, लीना टोपन्नावर, दिग्विजय सिद्धनाळ, वीणा विजापुरे, शरद पाटील सह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।